कहाणी तेरी मेरी. ऐन दिवाळीत सर्व गाड्या फुल होत्या. रिझर्वेशन कन्फर्म नसल्यामुळे विक्रम वैतागून जनरलमध्ये चढला. गर्दी फारशी नसल्यामुळे ऐसपैस जागा मिळाली. गाडी सुरू झाली. घरी जायचं म्हणून 2 रात्री एक्स्ट्रा ड्युटी केली होती. थंड हवेची झुळूक वर येत होती. कसलीशी गोळी तोंडात टाकल्यावर थकलेल्या विक्रमला बोटातल्या त्या खोट्या अंगठीसोबत चाळ करत अगदी काही क्षणात शांत झोप लागली. साधारणपणे 4 तासाने डोळे उघडून विक्रमचे लक्ष समोर बसलेल्या मुलाकडे गेले. खालच्या विंडो सीटवर एक निमगोरा टी शर्ट आणि नाईट पॅन्टमध्ये एक तरुण बसला होता. हा तोच आहे का, असा विचार करत विक्रम एकटक त्याला बघत होता. काही क्षणात त्याने मान वर करून विक्रमकडे पाहिले. आजही चेहऱ्यावर तोच निरागसपणा, तेच कुरळे केस, पण शरीरयष्टी खूप खालवलेली, गाल आतमध्ये गेलेले. हाच का तो गोबऱ्या गालाचा, अवखळ, अल्लड, उनाड अनिकेत? तोच. दोघांची नजरानजर झाली अन विक्रमच्या काळजात धस्स झाले. कसलेच एक्सप्रेशन न देता दोघे एकमेकांना बराच वेळ बघत होते. विक्रम सीटवरून खाली आला अन अनिकेत जवळ येऊन बसला. अनु, कसा आहेस? हं, ठीक आहे. जिवंत आहे. तू कसा आहेस? मी पण ठीक आहे. बराच वेळ दोघेही शांत होते, पण मनात एक थैमान उठले होते. काय बोलावे, कशी कुठून सुरुवात करावी हे दोघांना सुचत नव्हते. शेवटी विक्रम पुढाकार घेत म्हणाला, पुढं कुठे चाललाय? दिवाळीसाठी घरी चाललोय पुण्याला. आणि तू? मीही दिवाळीसाठी चाललोय घरी. विक्रमकडे बघत अनु म्हणाला, घरी जाऊ वाटत नाही रे, पण बाबा एकटेच असतात त्यामुळे जावे लागते. आणि ताई पण यंदा येणार आहे म्हणून जातोय घरी. बाबा आणि ताई यांचे नाव ऐकून विक्रमला 5 वर्षापूर्वीचा तो दिवस आठवला, जेव्हा अनिकेतने त्याच्या नात्याबद्दल घरी सांगितले होते. अनिकेतचे दाजी व ताई अनिकेतसाठी त्याच्या बहिणीचे सागरिकाचे स्थळ घेऊन आले होते. अनिकेतला जेव्हा समजलं तेव्हा त्याने त्याच्या त्या अन विक्रमच्या नात्याबद्दल एका दमात सर्व काही न घाबरता सांगितले. अनुचे दाजी खूप ओरडा करून ताईला जवळजवळ खेचतच परत तुमच्या दारात पाय ठेवणार नाही असं बोलून निघून गेले. अनुला घरी बाबांकडून जबर मारहाण झाली. त्या रात्री 2 वाजता अनुने घर सोडले. तडक विक्रमच्या घरी आला, पण विक्रमचा फोन बंद लागत असल्याने रात्रभर गेटच्या बाहेरच थांबला होता. सकाळी जेव्हा गेट उघडले तेव्हा तो विक्रमच्या गळ्यात पडून खूप रडायला लागला. एक दोघे गडी सोडले तर घरचे अजून कुणी उठले नव्हते. विक्रमने पटकन त्याला रूममध्ये नेले, पाणी दिले. थोडा शांत झाल्यावर अनुने सर्व हकीकत विक्रमला सांगितली. हे काय केलं? अनु, यार, मी अजून या सर्व गोष्टींसाठी आतून तयार नाही रे. घरी सांगायचा निर्णय तू एकट्याने कसा घेतलास? बरं झाले तुला या अवतारात कुणी पाहिले नाही. आता तू एक काम कर, ही घे फ्लॅटची चावी. तू आता लगेच मडगावला जा. दिवाळी झाली की मी तिकडे येतो, मग बघू काय ते. गाडीच्या हॉर्नने विक्रम विचारातून बाहेर आला. समोर अनु खिडकीच्या बाहेर बघत होता. गाडी एव्हाना कणकवलीच्या पुढे आली होती. चहावाला गाडीत आला. अनु, चहा घ्यायचा का? नको, मी चहा बंद केलाय. खिडकीच्या बाहेर बघतच अनिकेत म्हणाला. चल ना मग, आज आपण दोघेही परत चहा पिण्यास चालू करू. विक्रम म्हणाला, म्हणजे तू ही चहा? आश्चर्याने अनु म्हणाला, ठीक आहे, पण पैसे मी देणार. दोघांनी चहाचा कप तोंडाला लावला. विक्रम, किती मुलं आहेत तुला? अनिकेतने बॉम्ब टाकला. चहाचा घोट घेऊन खाली नजर ठेवत विक्रम म्हणाला, अनु, मी लग्न नाही केलं अजून. का? तुला तर बायको, संसार, मुलं, परिवार हे सर्व हवे होते ना, मग अजूनही तू लग्न नाही केलंस. त्यासाठी तर तू माघार घेतली ना, मग अजूनही तू अविवाहित का? हो रे, पण मी अजून लग्नाला तयार नाही. बराच वेळ शांततेत गेला. कोणीच काही बोलले नव्हते. वाऱ्याची झुळूक खिडकीतून आत येत होती. अनिकेत पेंगू लागला. नकळत विक्रमच्या खांद्यावर मान ठेवून अनुला गाढ झोप लागली. विक्रमने हळूच अनुचा हात हातात घेतला. बोटे एकमेकांना गुंफली. विक्रम परत भूतकाळात रमला. त्याला परत तो वेंगुर्ल्याचा बीच व बीचवरच्या त्या रम्य संध्याकाळी अन उबदार रात्री आठवल्या. अनु गाढ झोपेत होता. विक्रमने हळूच फोन काढून दोघांचे फोटोज काढले. पटकन फोन खिशात ठेवला. कसल्या तरी कालव्याने अनु जागा होतोय बघून विक्रमने झोपायचं सोंग घेतले. विक्रमचा हात हातात बघून अनु एकदम इमोशनल झाला. काही वेळ हात हातात घेऊन तसाच विक्रमच्या खांद्यावर मान ठेवून त्याच्या बोटातल्या खोट्या अंगठीवर बोटं फिरवत बसला.
सातारा पास करून गाडी जेजुरीच्या आसपास होती. अनुने हळूच हात सोडवून घेत उठला. वॉशरूमला जाऊन आल्यावर त्याने विक्रमकडे न बघता त्याला म्हणला, मी दारात जाऊन थांबतो, पुणे येईल इतक्यातच. उत्तराची वाट न बघता अनु बॅग घेऊन दारात गेलाही. विक्रमही मागोमाग आला. तुझे लपवायचा प्रयत्न करतोय ना अनु, ते मी मगाशीच पाहिलं आहे. काय पाहिलं? तुझे रडून लाल झालेले डोळे. अनु, आजही माझ्यावर आधी इतकंच प्रेम करतो ना तूही? हे ऐकताच अनुच्या आणि त्यासोबतच्या विक्रमच्या पण डोळ्यांना धारा लागल्या. पटकन विक्रमने अनुला घट्ट मिठीत घेतले. बराच वेळ दोघे फक्त आसवे गाळत होते. डब्यातील इतर प्रवासी त्यांच्याकडे विचित्र नजरेने बघत होती, पण आता विक्रमला त्याची पर्वा नव्हती. गाडी घोरपुरीच्या आउटरवर सिग्नल नसल्यामुळे थांबली. अनु, मागे मी जी तुला सोडायची घोडचूक केली होती ती आता मी सुधारायची ठरवली आहे. आता मला कुणाची पर्वा नाही. मी सगळ्या जगाला ओरडून सांगेन की मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो. गाडीला सिग्नल मिळाला आणि गाडी नंबर 2 प्लॅटफॉर्मवर आली. तशी चढण्यासाठी लोकांची गर्दी झाली. अनु सामान घेऊन खाली उतरला. विक्रमी बॅग घेऊन मागोमाग उतरला. इंजिन चेंजिंगमुळे गाडीला निघायला बराच वेळ होता. बोल ना अनु, तू असा गप्प का? तुझ्या आयुष्यात कोण नवीन बॉयफ्रेंड आला का? कासावीस होत विक्रम अनिकेतला विचारतो. नाही विक्रम, माझ्या आयुष्यात कोणी नाही. तुला आठवतंय जेव्हा अंजुना बीचवर तू म्हणाला होता की मला या नात्यात काही राहता येणारे घरचे लोक समाज नाही स्वीकारणार, त्यासाठी आपल्याला इथंच हे सर्व थांबवावे लागेल. आणि तसंही मला एका मुलीसोबत लग्न करून संसार करायचा आहे. त्यामुळे अनिकेत आपण इथंच थांबू, असं म्हणून तो आपल्या आल्या पावली घरी गेला होता. विक्रम, हो, त्यावेळी मी तयार नव्हतो. सगळं इतकं अचानक घडलं, मला सिच्युएशन नाही सांभाळता आली. माझी पहिलीच वेळ होती तेव्हा जे ठीक वाटलं ती मी केलं. अरे मग मी काय यात मास्टरी केली होती का? माझी पहिलीच वेळ होती ना. तुला माहिती आहे तुझ्या या अशा प्रकारे वागण्याने मी किती डिप्रेशनमध्ये गेलेलो. मला जवळपास 3 वर्ष हेवी मेडिसिन घ्याव्या लागल्या होत्या. तू तुझ्या परिवारात मित्रामध्ये होता, पण मी ना कोणी मित्र ना घरचे ना परिवार, अगदी एकटा पडलो होतो रे. खिशातून गोळीचं पाकिट काढून विक्रम म्हणतो, तुलाही याच गोळ्यांनी झोप येते का रे अनु? विस्तारलेल्या नेत्राने अनु थरथरत ते पाकिट हातात घेऊन म्हणाला, म्हणजे विक्रम तूही? हो अनु, फक्त तूच नाही तर मीही त्या रात्रीपासून खूप डिप्रेशनमध्ये गेलो होतो. आज तागायत मला गोळ्या चालू आहेत, पण आता मी पूर्ण बरा आहे. अणूचा हात हातात धरत विक्रम म्हणाला, आणि आता तूही परत मिळालाय. आता आपण दोघे सुखात राहू. विक्रमचे लक्ष अणूच्या बोटावरील सोन्याच्या खऱ्या अंगठीवर गेले. अणू अंगठीकडे बघत म्हणाला, त्या दिवशी बीचवर सागरिका पण आली होती. फक्त तीच एकमेव अशी होती जी मला समजून घेऊन साथ देत होती. या 5 वर्षात तिने कसलीच अपेक्षा न ठेवता मला डिप्रेशनमधून बाहेर आणायला आकाश पाताळ एक केले. म्हणून मी गेल्या 2 महिन्यापासून तिच्यासोबत साखरपुडा केलाय. 21 डिसेंबरला आम्ही लग्न करतोय, तेव्हा लग्नाला जरुरी आहे विक्रम. गाडीला ग्रीन सिग्नल मिळाला तशी गाडी दौंडच्या दिशेने निघण्यासाठी हॉर्न देऊ लागली. सगळे प्रवासी गाडीत चढले. अनुने पटकन नंबर लिहून विक्रमला देत म्हणाला, कधी वाटलं तर फोन कर. असं म्हणून अनिकेत जायला वळाला. त्याला गेला सागरिका समोरून येत होती. इकडं गाडी हळूहळू निघाली. विक्रम पाठमोऱ्या अनिकेतला बघत होता. काही क्षणात अनिकेतच्या घट्ट मिठीत सागरिका सामावली आणि शेवटच्या डब्यात विक्रम चढला. तितक्यात घरून आईचा फोन आला. कधी येतो रे बाळा? 5 वर्ष झाली तुला बघून. तिकडे कसा जगला एकटा देवालाच ठाऊक. आता तू येतोय म्हणल्यावर एक एक क्षण युगासारखा वाटतोय रे. ये बाळा लवकर. हो आई, 1 तासात येतो. म्हणून विक्रमने फोन ठेवला. पाकिटातून गोळी काढून जिभेखाली धरली आणि नंबरची चिठ्ठी खिशातून काढली आणि उघडून न बघता वाऱ्याची झुळूक आली तशी सोडली आणि सीटवर जाऊन बसला. समाप्त. धन्यवाद.